थोडंसं व्याख्यान ऐकूयात. आरती तर आजीतने उरकून टाकली. परत आपण शेवट सगळे मिळून एकत्र आरती करूयात आणि मग रूममध्ये जावा, सामान खाली घेऊन या आणि निघूयात अयोध्येला. चालतंय का? तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, माझ्याही वेळेचा सदुपयोग होण्यासाठी मी सांगतोय. आपलं दक्षिण भारत जैन समाजाचे वीर सेवादार अध्यक्ष आपलं दीपकदादा यांच्या आज सकल जैन समाज त्यामध्ये आम्ही वाढदिवस जोरापत्र करतो. अनुषा असते त्यांच्या संपे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे दीपकदादा, हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मंडळी, शिखरची यात्रा भाग 2मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचा प्रवास करून आम्ही पोहोचलो अयोध्यामध्ये असलेल्या श्री अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिरामध्ये. हे भव्य दिव्य जैन मंदिर आणि बाजूलाच असलेलं माणिकचंद बेताळ धर्मशाला आणि तिथेच आमची राहण्याची सोय केली आहे. सो मंडळी बघा, हे रूम आहे प्रत्येकाला दिले. तर आपला रूम नंबर 3 आहे. मी इकडे बघू शकतो मी राहण्याची सोय कशी आहे. प्रत्येकी 2 बेड आहेत. इथे सामान ठेवायची जागा आहे आणि इथे 2 कपाट आहेत. त्या कपाटात तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आणि मगाशी नोटीस वाचल्याप्रमाणे इथे फक्त आपण कदाचित 3 दिवस राहू शकतो, जे जैन धर्म समाजाचे असतील इथे. आणि या साईडला बघू शकता आतमध्ये आपण आलो आहे. वॉशरूम आहे आणि इथे बेसिंग आहे आणि इकडे आंघोळ मोठं वॉशरूम आहे आणि इकडे अनेक गेला बाथरूमला. सो वरून कॅमेरा टाकू काय? डिझेलचं आहे. त्या डिझेलवरून जे डिझेल जे आहे
आहे त्याच्यामधनं फ्लो वरती होत आहे आणि ते आग लावलेली असते त्यामुळे ते पेटतं. अच्छा असं आहे काय. तर मंडळी, दुपारचं भोजन करून आम्ही निघालो अयोध्येतील राम मंदिर पाहण्यासाठी. उसके अंदर सिर्फ पैसा जाएगा, बाकी कोई आइटम नहीं जाएगा. ना घड़ी जाएगा, ना फोन जाएगा, ना कैमरा जाएगा, ना कुछ नहीं जाएगा. कुछ नाही जाएगा. खाली पैसा जाएगा, बाकी कुछ नहीं जाएगा. हो मंडळी, आताच आम्ही सगळं राम मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन आलो. राम मंदिराचं अजून बरंच काम बाकी आहे आणि त्याचबरोबर आम्ही हनुमानाच्या देवळात जाऊन आलो. तिकडे दर्शन घेतलं. बघण्यासारखं इथे बरंच काही आहे, पण तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. आमच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे म्हणून आम्ही पटापट केलं. आणि काही ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे, जसं की राम मंदिराचं तुम्ही काम चालू आहे ते बघताना मोबाईल अलाउड नाही. प्लस तिकडे आतमध्ये एंट्री मारताना पण मोबाईल अलाउड नाही आहे. जास्त मोबाईल काय, तुम्ही पेन, कंगवा, तुमचा बटवा, तंबाखू, गुटखा बिटका काहीच नाही. फक्त शर्ट आणि पॅन्ट फक्त तुम्ही घालून जाता आणि खिशात पैसे असेल तर ठीक आहे, बाकी काही अलाउड नाही आहे आतमध्ये. तो आता आपण चाललो आहे जैन धर्माचे जे 5 मंदिर आहेत ती आपण बघायला चाललो आहे. भगवान श्री ऋषभदेव जन्मभूमी
5 मंदिर आहेत. हे एक मंदिर झालं आहे आणि ह्याच्यानंतर अजून 4 मंदिरं बघायचे आहेत. सो आता आपली पटापट करूया. मस्त आपल्या इकडे. भगवान ऋषभदेव जन्मभूमी अयोध्या, श्री दिगंबर जैन अयोध्या तीर्थ. सो नमस्कार मंडळी. आता रात्रीचे 8 वाजायला आलेत आणि आम्ही आता इकडून निरोप घेतो आहे. आणि आजचा कार्यक्रम जो शांत मस्त शेअरमध्ये झाला. थोडेफार विघ्न येतात, ते थोडेसे आले आणि पण आले ते चांगलं झालं. पुढचा जो मोठा प्रसंग होता तो टळला आणि आता आम्ही सगळे व्यवस्थित आता पुन्हा मार्गी लागतो आहे. आता आपण जाणार आहोत. काका आता आपण कुठे जाणार आहोत? उद्या नाही उद्या शिखरजी, समेत शिखरजी. हां, तर उद्या आपण जाणार आहोत समेत शिखरजीला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हे बघा सगळ्यांची अशी तयारी थोडी निघण्याची इकडनं. जाऊ ये सामान येलो. सो मंडळी आम्ही पोहोचलो आहे अयोध्या जंक्शनला. पण ट्रेन आमची ॲक्च्युली लेट आहे, 2.5 तास लेट आहे. आता सगळे इकडे पांगले थोडेसे, अर्धे जण इकडे बसलेत. तर हे नाही आपले, ते इकडे आणि खाली
ॲक्च्युली स्टेशनमध्ये आम्ही बसणार होतो, पण स्टेशनचं काम चालू असल्यामुळे सगळे बाहेरच थांबलेत. सो वेटिंग 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 वेटिंग. बघूया आता. 11ची गाडी सांगितली आहे की 11ला येते का 11:30ला येते. माझ्या मते लवकर आली तर बेटर होईल, पण जेवढी डिले होते तेवढी ट्रेन डिलेच होते, कधी लवकर येत नाही. सो बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो इकडनं निघायला. तोपर्यंत भेटूया, कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तुम्ही. बघूया पुढे काय होतं आहे. बाय बाय. हो बघा आमचे हाउ द जोश, हाउ द जोश, नो जोश. अरे कितना सो जाए, रात भर जागेंगे तो सुबह सोना पड़ेगा. कितना जागे. इधर तो सोए थे आप. कितने बजे क्या है 10-11 बजे सोए थे आप. 10-11 बजे तो ट्रेन आई थी. 12 बजे हम ट्रेन में थे. कैसा लगा ये 3-4 दिन का सफ़र, आपको कैसा लगा. लग गए यार. लग गए आपको सर जी. क्या? आपको 3-4 दिन का अभी सफ़र अभी आपने किया और 3-4 दिन करना है आगे. हाँ. लेकिन अभी जो हुआ वो आपको कैसा लगा. अच्छा लगा. अच्छा लगा. ट्रेन का प्रॉब्लम था. ट्रेन तो ऐसे क्या कह सकते हैं हम, थोड़ा सा काम चल रहा है तो लेट होता है कभी. 19-20 घंटा लेट, 12 घंटा लेट, तो आप उसको क्या कहना तो चाहते हैं? प्रॉब्लम होगा ही ना. तो इसके आपके पास कोई तरकीब है, इसके लिए सॉल्यूशन है आपके पास कुछ. हाँ, मुझे पीएम बना दो, सब सोल्यूशन हो जाएगा. बिस्किट दे त्याला. सपन्याला फोन लाव की जरा. सपन्याला फोन लाव. कुठे विचार. So, मंडळी सगळं नाश्त्याचा बंदोबस्त चाललाय. आता B1 इकडे झाली की आता. स्लीपर चालू झालं इकडे स्लीपर चालू आहे. डोकं. काका हरवले. हां काका हरवले. हॅलो हॅलो बाबा ಎಲ್ಲಿರೋ. नाही ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರಿ. कसवंत होद्री. बहीण बरकन. घरं बघितली कशी एकाला बांधून लागून बघ. घरं बघ की कशी आहेत. सिमेंट लावलंच ना सगळ्यांनी. हे बघ पुरं विटा. अरे बघ काय सिस्टीम आहे. अरे नदीतच बांधलेत घर. बघ ना ते बघ ना. आणि घरं बघ सगळी लाल आहेत. कलर बिलर सिस्टमच नाही. झाडं भरपूर लावलेत रे. वेलकम टू बेअर अँड झारकर. एन्जॉय ग्रेट व्हिडिओ एक्सपिरियन्स ऑन एअरटेल 5G प्लस विथ अनलिमिटेड 5G डाटा. डोंगर पोखरला चांगलं.